मैत्रिणीचे काही खासगी छायाचित्र मोबाईलमधून डिलीट केले नाही म्हणून ठाण्यातील स्वयं परांजपे याची मयुरेश धुमाळ या तरुणाने कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी मयुरेश धुमाळ आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले आहे। दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कोपरी पोलीस ठाण्यात सुरू आहे। स्वयं हा बांधकाम व्यावसायिक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। स्वयं परांजपे कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरातील एका गृहसंकुलात वास्तव्यास आहे। एप्रिल महिन्यात एका लग्न समारंभामध्ये त्याची ओळख 20 वर्षीय मुलीसोबत झाली होती। त्याने तरुणीला त्याच्या कारमधून फिरायला नेतो असे सांगून घरी नेले। तिथे तिला गुंगीचे पदार्थ पाण्यामध्ये दिले। त्यानंतर स्वयं याने तिचे काही छायाचित्र काढले। त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करून भेटण्यासाठी बोलावत असे। याबाबतची माहिती तिने मयुरेश याला दिली होती। शुक्रवारी सकाळी स्वयं याला भेटण्यासाठी मयुरेश संबंधित तरुणी गेली। त्यांनी स्वयं याला छायाचित्र मोबाईलमधून डिलीट करण्याची विनंती केली। त्यावेळी मयुरेश आणि स्वयं यांच्यामध्ये वाद झाला। या वादातून मयुरेश याने स्वयं याच्या डोक्यात कोयत्याने वार केले। या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला। मयुरेश आणि त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आज दिनांक 4/10/24 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या पूर्वी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अष्टविनायक चौकात असलेल्या संचार सोसायटीमध्ये स्वयं परांजपे या 33 वर्षीय युवकाचा खून करण्यात आलेला आहे। त्या संदर्भामध्ये एक संशयित युवकास ताब्यात घेण्यात आलेले आहे। मृत्यूचे कारण माहिती करून घेत आहोत, तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे।